So N and M are points on side BC and AC respectively in triangle ABC, such that CM is 27 centimeters, MA is 29 centimeters, then NB is 38 centimeters and CN is 40 centimeters. Okay, हा आपला given part है. We have to check whether MN is parallel to AB or not. ठीक है. So आधी given data लिहूयात आपण. CM is equal to 27 centimeters. Then MA equal to 29 centimeters. NB equal to 38 centimeters. And CN equal to 40 centimeters. बरोबर आहे. ह्याच्या व्यतिरिक्त काही गिवन डेटा आहे का? No. ओके, आता आपल्याला काय चेक करायचंय, whether MN is parallel to AB or not. Now when will MN be parallel to AB? Can anybody tell me? MN parallel कधी असेल AB साइडला? Sir, when M will divide AC and N will divide BC. In equal ratios. बरोबर आहे. आपण एक कॉन्व्हर्स ऑफ बीपीटी यूज करणार आहे इकडे. सो जर मी असं प्रूव्ह करू शकलो की CM अपॉन MA इज इक्वल टू CN अपॉन NB, जर असं प्रूव्ह करू शकलो मी, then I can say that MN is parallel to AB using converse BPT. So ते आपण चेक करूयात. So therefore CM upon MA काय होईल? CM upon MA 27 upon MA 29. ह्याचं काय होईल का? अजून कॅन्सलेशन करून रिड्यूस करू शकतो त्याला अजून आपण. Yes, No. can we reduce it? No, sir. Okay. No. So हा असाच राहील. ओके, दिस इज इक्वेशन 1. आता दुसऱ्या साइडचा रेशो फाइंड करूयात. CN अपॉन NB काय येईल व्हॅल्यूज? CN अपॉन NB दॅट इज 40 अपॉन 38. याला आपण रिड्यूस करू शकतो. काय होईल? 20 अपॉन 19. करेक्ट. ह्याच्या पुढे जाऊ शकतो का आपण? No, sir. No. So this becomes No, equation sir. 2. आता जर आपण चेक केलं, so can I write CM upon MA equal to CN upon NB असं लिहू शकतो का मी? No, sir. So they are not equal. So therefore, as the ratio of sides is not equal, MN is not parallel to AB. Okay, using converse of BPT. Okay, समजलं का सगळ्यांना? हो सर. Oh, sir. So in triangle ABC, they have told us that CD upon DA is equal to CE upon EB, and angle CDE मी मार्क करतो त्याच्यात. Angle CDE is equal to angle CBA. Then we have to prove that triangle CAB is isosceles triangle. Now can anyone tell me what is an isosceles triangle? Yes.
तो Sir, two isosceles sides are triangle. equal. Okay. Two Two sides sides are equal. two sides are equal. Okay. अजून काही प्रॉपर्टी असते का आयसोसेलस ट्रायंगलची? अजून काही इक्वल असतं का त्याच्यात? येस, अजून काय इक्वल असतं? काय म्हणालीस? ज्यांचे साइड्स इक्वल असतात त्यांच्या समोरचे अँगल्स कॉन्ग्रुएंट असतात. येस, सो टू ऑपोजिट अँगल्स आर ऑल्सो इक्वल. हे नेहमी लक्षात ठेवा. आपण बऱ्याचदा आयसोसेलस ट्रायंगलशी रिलेटेड आपण फक्त एकच प्रॉपर्टी लक्षात ठेवतो, दॅट टू साइड्स आर इक्वल. पण त्याच्याच सोबत अजून एक प्रॉपर्टी असते, दॅट त्या दोन साइडच्या समोरचे ऑपोजिट जे दोन अँगल असतात ते अँगल सुद्धा काय असतात? इक्वल असतात. कळतंय? येस सर. सो आयदर ऑर जर मी प्रूव्ह केलं तरी मी लिहू शकतो की दे आर आयसोसेलस ट्रायंगल्स. आता अगेन फर्स्ट विल बी गिवन पार्ट. गिवन मध्ये येईल CD अपॉन DA is equal to CE upon EB, and we are told angle CDE is equal to angle CBA. मी इथे मार्क करतो. हे दोन अँगल्स इक्वल आहेत. येस. काय प्रूव्ह करायचं आपल्याला? ट्रायंगल CAB is isosceles triangle. ओके, कसं करूयात? एनीबडी काही सांगू शकाल कोणी? कसं त्याला आयसोसेलस प्रूव्ह करता येईल? येस, एनीबडी? कमीच सांगू? सर तुम्ही सांगा ना. बरं, मीच सांगतो. ओके, आता इकडे लक्ष द्या. एक कॉमन तुम्हाला एक गोष्ट सांगतो मी. व्हेनेवर यू हॅव टू प्रूव्ह एनिथिंग, एक लक्षात ठेवा की ते प्रूव्ह होणारच आहे. ठीक आहे? असं नाही होणार की ते प्रूव्ह नाही होणार, अदरवाइज त्यांनी क्वेश्चन तसा दिलाच नसता. सो यू जस्ट हॅव टू फाइंड द करेक्ट लिंक वेअर टू स्टार्ट फ्रॉम. आता आपण काय स्टडी केलाय? बीपीटी स्टडी केलाय, बरोबर आहे? मग आपल्याला त्यांनी फर्स्ट केस मध्येच दिलेलं आहे गिवन मध्ये, दॅट CD अपॉन DA इज इक्वल टू CE अपॉन EB. बरोबर आहे? हे गिवन आहे. करेक्ट आहे का? गिवन आहे का ते? हो सर. बरोबर. नाउ can I write therefore DE is parallel to AB using converse of BPT? असं लिहू शकतो का मी? Can we write this statement? Yes, sir. आता जर दोन लाइन्स पॅरलल असतील, then can I say the corresponding angles are equal? Can I write therefore angle CDE equal to angle CAB, corresponding angles? Can I write them corresponding angles? Yes sir.
आता ह्याला मी इक्वेशन 2 करतो. आपल्याला गिवन मध्ये अजून एक पार्ट आहे. अँगल CDE इज इक्वल टू अँगल CBA. हे गिवन आहे आपल्याला. याला मी इक्वेशन 3 करतो. नाउ इफ यू ऑब्झर्व LHS of equation 2 and 3, they are same. So can I equate the RHS? So can I write therefore angle CAB equal to angle CBA as LHS are same, RHS are equal. Can we write this statement? Yes, sir. Now if the two angles, जर तुम्ही आता ट्रायंगल CAB बघितला, हे दोन अँगल्स इक्वल आहेत, म्हणजेच त्यांच्या ऑपोजिट असलेल्या साइड सुद्धा इक्वल असणार. देअरफॉर मी असं पण लिहू शकतो AC is equal to BC, and if two sides and two angles are equal, I can write therefore triangle CAB is isosceles triangle. असं लिहू शकतो का मी? Can we write this statement? Yes, sir. Yes, sir. Okay, so now they have told that in triangle ABC, DE is parallel to BC. Already they have told that. त्यांनी AB ची व्हॅल्यू दिली आहे, AD ची व्हॅल्यू दिलेली आहे, AE ची व्हॅल्यू दिली आहे. वी हॅव टू फाइंड व्हॅल्यू ऑफ AC. कसं करूयात? कुठला थेरम यूज करायचा आहे? येस, कोणता थेरम यूज करूयात? Proportionality theorem. येस, बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. आता काय गिवन पासून स्टार्ट करूयात आपण. दे हॅव टोल्ड DE parallel to BC, AB is equal to 12 centimeters, AD is equal to 8 centimeters, again AE is 12 centimeters. We have to find value of AC. ओके, काय लिहूयात सोल्युशन मध्ये? कसं येईल प्रूफ? येस, काय येणार प्रूफ मध्ये? AD upon DB is equals to AE upon EC. येस, सो फर्स्ट आपल्याला लिहायला लागेल DE parallel to BC. This is given. So therefore we can write AD upon DB equal to AE upon EC. पण आपल्याला फाइंड काय करायचंय? AC. So first we will have to find EC and then we can add AE plus EC to get AC. This is due to basic proportionality theorem. आता इथे काय आहे? AD ची व्हॅल्यू माहिती आहे आपल्याला, AE ची व्हॅल्यू माहिती आहे, बट वी डू नॉट नो DB. सो फर्स्ट वी विल हॅव टू फाइंड DB. कसं फाइंड करूया DB? How will we find DB? Yes, anybody? काय करूयात? AB minus AD.
Yes, we can write DB as AB minus AD. समजतंय का हे सगळ्यांना? हो सर. बाकीच्यांचं काय झालं? समजतंय का सगळ्यांना? हो सर. ओके. सो काय होईल? AB is 12 minus AD 8 म्हणजे 4 सेंटीमीटर. आता व्हॅल्यू पुट करूयात. Therefore AD किती आहे? 8 upon 4 is equal to 12 upon EC. So therefore EC will be 12 into 4 upon 8. 4 1s are 4 2s are 2 1s are 2 6 are. So EC is equal to 6 centimeter. So therefore AC will be AE plus EC, that is 12 plus 6 equal to 18 centimeter. So your final answer is AC is equal to 18 centimeter. Okay.